मृत्यू एक असं सत्य ज्याला प्रत्येकजण घाबरतो, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की मृत्यूनंतर नेमकं काय होतं? हजारो वर्षांपूर्वी नचिकेता नावाच्या एका लहान मुलाने आपल्या पित्याला एक प्रश्न विचारला. रागाच्या भरात वडिलांनी उत्तर दिलं, जा, मी तुला मृत्यूला अर्पण करतो. पित्याचं वचन पाळण्यासाठी नचिकेता थेट यमलोकात पोहोचला, पण यमदेव तिथे नव्हते. नचिकेताने तहानभूक विसरून सलग 3 दिवस यमदेवांच्या दारी प्रतीक्षा केली. जेव्हा यमदेव परतले तेव्हा त्या बालकाची निष्ठा पाहून ते थक्क झाले. त्यांनी नचिकेताला 3 वरदान मागायला सांगितले. नचिकेताने पहिल्या 2 वरात वडिलांचं प्रेम आणि ज्ञानाची मागणी केली, पण 3रा वर विचारून त्याने खुद्द यमराजांनाही चक्रावून सोडले. नचिकेतानं विचारलं, मृत्यूनंतर मानवाचं काय होतं? यमदेवांनी त्याला प्रलोभनं दाखवली, पण नचिकेता ठाम होता. शेवटी यमराजांनी त्याला आत्म्याचं रहस्य सांगितलं की आत्मा कधीच मरत नाही, ती अजरामर आहे. एका लहान मुलाच्या जिज्ञासेमुळे जगाला मृत्यूचं सर्वात मोठं ज्ञान मिळालं. तुम्हाला नचिकेताची जिद्द कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा.